नमस्कार. पोलीस फ्लॅश न्यूज प्रस्तुत नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमामध्ये मी दुर्गाप्रसाद मोठे आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर शब्दांची पूजा करीत नाही आम्ही गुणांची आरती गातो. शब्दांची पूजा करीत नाही आम्ही गुणांची आरती गातो आणि ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो या उक्तीप्रमाणे आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान, स्त्रियांचा सन्मान या नवदुर्गा स्पेशल कार्यक्रमाच्या माध्यमामधून पोलीस फ्लॅश न्यूज करत आहे. मराठवाड्याची शान आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी आणि लातूरचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचवणारी, जिचा व्हिडिओ आपण सर्वजण फेसबुकच्या माध्यमामधून सर्व लातूरकरांनाच नव्हे तर देशातील प्रत्येकापर्यंत तो व्हिडिओ जाऊन पोहोचलेला आहे, अशी लातूरची मातीमध्ये जन्माला आलेली विधी पळसापुरे हिच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार. पोलीस फ्लॅश न्यूज प्रस्तुत मध्ये विधी, तुझं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर या ठिकाणी आता तुझी ओळख लातूरकरांना नाही तर महाराष्ट्रालाच नाही तर देशातील सर्वांना झालेली आहे. परंतु तुझा व्हिडिओ तो सर्वांनी पाहिलेला देखील आहे. परंतु सगळ्या लोकांना हे जाणून घ्यायचंय की तू नेमकी इतकी अशी खाड इंग्लिश जी बोलली तर त्या पाठीमागचं बॅकग्राऊंड तुझं काय आहे हे लातूरकरांना आणि संबंध देशवासियांना या ठिकाणी जाणायचंय. नमस्कार. सर्वप्रथम मी आपलं आणि आपल्या टीमचं मनापासून आभार मानते की नवरात्रीच्या निमित्ताने इतक्या उत्कृष्ट कार्यक्रमामध्ये तुम्ही माझ्या कार्याची दखल घेताय. आपला प्रश्न होता की इंग्रजी आणि त्यातल्या त्यात ही भाषण कला याची सुरुवात कुठून झाली किंवा इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला. तर यासाठी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझं हेच असेल की जेव्हाही आपण स्कूल एज्युकेशन बद्दल बोलतो, खरं तर स्कूल एज्युकेशन म्हणजे फक्त 10वी-12वीचा टप्पा नसून ते एक ओव्हरऑल डेव्हलपमेंटचं प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मला आपण जास्तीत जास्त युटिलाइज करायला हवं. याची जाणीव माझ्या आईने मला लहानपणीच करून दिली होती आणि 1ली ते 8वी पर्यंत जवळपास प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि त्यातच एक ओरेटरी, ज्याला आपण ओरेटरी स्किल्स म्हणतो, त्यामध्ये ही इंटरेस्ट डेव्हलप करून त्यामध्ये प्रॅक्टिस करण्याची आणि लोकांमध्ये बोलण्याची ही सगळी कला माझ्या आईने इंटरेस्ट डेव्हलप करून दिला आणि त्यानंतर मी छोट्या छोट्या प्लॅटफॉर्म्स पासून ते मोठ्या प्लॅटफॉर्मपर्यंत. आणि तुझं शिक्षण नेमकं काय झालेलं आहे? मी आता मास्टर्स इन मायक्रोबायोलॉजी आहे. माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे दोन्ही, म्हणजे मुळात मी सायन्स स्ट्रीमची स्टुडंट आहे. संशोधन हा माझा एक मुख्य गाभा आहे. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला अभ्यासातही खूप डिसेंट, युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट अशा सगळ्या गोष्टी मी म्हणजे माझ्या अकॅडमिक करिअरमध्ये मला मिळालेल्या आहेत. बट त्याचबरोबर आपण सोसायटीसाठी काहीतरी करायला पाहिजे किंवा आपल्या अदर ॲक्टिव्हिटीज काही असल्या पाहिजे, म्हणून हा एक वक्तृत्व त्यातला एक पार्ट. मग तुझा इतका ब्रॉड माइंडेड जो विचार आहे, मला असं वाटतं की तो नुकताच तू चालू केलेला जवळपास माझा करिअर गाईड नावाचा एक सोशल वर्कसाठी एक तू फाउंडेशन तयार केलेलं आहे. तर त्याच्या माध्यमातून नेमकं काम काय चालतं हे नेमकं सगळ्यांनाच या ठिकाणी जाणायचं की पर्टिक्युलर तू फक्त भाषणच नाही तर एक करिअर गायडन्स म्हणून सुद्धा लोकांना काउन्सिलिंगच्या माध्यमामधून देखील अतिशय उत्कृष्ट काम तुझं चालतं. तर त्याविषयी या ठिकाणी तू काय सांगू इच्छिते? माझा करिअर गाईड ही एक खूप इंटरेस्टिंग अशी संकल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं व्यासपीठ म्हणून माझा करिअर गाईड ओळखलं जातं. बेसिकली या फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स, 1-to-1 काउन्सिलिंग, शैक्षणिक जागरूकता हे आम्ही ऑन फील्ड जाऊन करतो. याच्या मागची संकल्पना अशी की माझी आई, जेव्हा आपण एक ॲज अ पर्सनॅलिटी म्हणून डेव्हलप होतो, माझ्या आईचं नेहमीच हे म्हणणं असायचं की काहीतरी देण्यासाठी आपल्याला मोठं बनण्याची गरज नाही, तुम्ही आहे त्या स्तरावरून तुम्ही काहीतरी देऊ शकता. बरोबर आहे. आणि आपला समाज हा देण्याने वाढतो, घेण्याने नाही. तर तू काय देऊ शकतेस, तू याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तिथून ही संकल्पना निघाली आणि मी पाहिलं म्हणजे माझ्या शिक्षणात अकॅडमिक करिअरमध्ये मला काही गोष्टी बघायला आल्या की ओके, इकडे इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, अच्छा इथे ही जर माहिती पोहोचली तर लोकांना त्याचा फायदा होईल. आणि यातूनच या संकल्पनेची सुरुवात झाली. फेसबुकच्या माध्यमातून एकंदरीत सोशल मीडिया हा वाईट नसतो याचं एक खूप सुंदर उदाहरण. लोकांची मानसिकता तर तीच आहे की सोशल मीडिया हा वाईटच असतो. तर त्या मानसिकतेला बदलण्याचा, कारण कुठलीही मानसिकता बदलणं म्हणजे सगळ्यात कठीण, आणि सोशल मीडिया हा चांगला त्याचा म्हणजे त्याचा यूजही होऊ शकतो, युटिलायझेशन त्याचं चांगलं होऊ शकतं. याचं एक उत्तम उदाहरण माझा करिअर गाईड आहे. याला देखील राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत याच कॅटेगरीमध्ये की कन्स्ट्रक्टिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया. इथे ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांच्या मनातले क्वेश्चन्स सिंपल एक फेसबुकच्या मेसेंजर ॲपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवतो आणि आम्ही त्यांचं निशुल्क पद्धतीने त्यांचं त्या प्रॉब्लेम्सला कसं आपल्याला सॉल्व्ह करता येईल किंवा आपल्याला काय ओपिनियन देता येईल, काय सजेशन देता येईल. मग त्यामध्ये पर्टिक्युलर एजच्या मुलांसाठीच गायडन्स करतायत की सर्वच मुलांसाठी आलं?
आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे टप्पे एखाद्या पर्सनच्या एज्युकेशन करिअरमध्ये वेगवेगळे टप्पे असतात. प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, बोर्ड्स 10th आणि 12th, अंडर ग्रॅड्स आणि पोस्ट ग्रॅड्स. प्रत्येकाचे डिमांड्स वेगवेगळे आहेत आणि मुळात आमचा फोकस हे 8वी ते 12वी, कारण 8वी पासूनच विद्यार्थ्यांना एक जवळपास टर्निंग पॉइंट असतो. आणि फक्त विद्यार्थी नव्हे, म्हणजे आमचा मुख्य इंटरेस्ट असाही आहे की पालकांना आम्ही मार्गदर्शन करतो, कारण आपल्या समाजामध्ये पालक हा ठरवत असतो की आपल्या पाल्याने कुठलं कार्य निवडायचं. तर तेवढी फ्लेक्झिबिलिटी किंवा तेवढं इंडिपेंडन्स स्टुडंट्सकडे नाहीये. म्हणून पालकांना आत्ताच्या काळात काय सुरू आहे किंवा ट्रेंडिंग काय सुरू आहे, आता वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज वाढलेल्या आहेत, करिअर ऑप्शन्स वाढलेले आहेत, डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे अनेकानेक लोकांना संधी मिळते, पण याची माहिती कोणापर्यंत आहे किंवा किती जणांना आहे, यावर आमचं प्रामुख्याने काम असतं. आणि जवळपास आम्ही 3000+ ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. मला ही म्हणजे संसदेत जाऊन भाषण करणं जसं माझ्यासाठी एक चांगला मी म्हटल्याप्रमाणे सुखद अनुभव आहे, पण त्याचबरोबर की 3000पेक्षा जास्त विद्यार्थी ग्रामीण भागातले आजही जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघतोय त्या लेवलचं नाहीये. देयर इज लॉट ऑफ स्कोप फॉर डेव्हलपमेंट, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचतोय, लोकांना विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय, याचं मला समाधानही आहे आणि चांगला अनुभव पण आहे. आणि एक मला विचारायचं की आज आपण लातूर शहराला एक एज्युकेशनल हब म्हणून पाहतोय, परंतु लातूरच्या सर्वांचा कल जो आहे तो म्हणजे इंजिनिअरिंग नाहीतर डॉक्टर बनायचंय. या व्यतिरिक्त दुसरी संकल्पना खूप रेअरली एक 2-4% विद्यार्थी म्हणतात की माझं दुसरं काहीतरी स्वप्न आहे, पण मोस्ट ऑफ पालकांनी त्यांच्या मनामध्ये असं बिंबवलेलं आहे की तुला डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियरच बनायचंय. परंतु लोकांची मानसिकता ही आहे की डॉक्टर आणि इंजिनिअरिंग जर म्हणजे इंजिनियर जर बनलं नाही तर मग तुझं काही करिअरचं काही खरं नाही. तर याविषयी काय सांगू शकतेस तू? आपण लातूरचं नाव घेतलं, अगदी बरोबर आहे. लातूर हे एज्युकेशन हब म्हणून ओळखलं जातं. 11वी-12वी साठी उत्तम प्रकारचं एज्युकेशन आहे. स्पेशली जर कोणाला सायन्स स्ट्रीम घेऊन इंजिनिअरिंग आणि मेडिसिन प्रोफेशनल करिअर्समध्ये यायचं असेल तर लातूर इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन महाराष्ट्रामध्ये. पण त्याचबरोबर आमचा जो मानस आहे तो फक्त प्रोफेशनल करिअर्ससाठी नाही आहे. प्रोफेशनल करिअर्स आर लाईक दे आर ऑफ डिफरंट लेवल, पण त्याचबरोबर देर आर अदर ऑपॉर्च्युनिटीज. हाऊ डू वी कम टू नो? जर आपल्याला ती माहिती मिळाली किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, फेलोशिप्स आहेत, स्कॉलरशिप्स आहेत, त्या आता इतर कोर्सेसकडे सुद्धा विद्यार्थ्यांना वळवण्यासाठी, त्यांचा इंटरेस्ट तिथे डेव्हलप करण्यासाठी. पण नक्की त्या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी मिळते का? एक्झॅक्टली. ही जो सबसे अलग है वो बहुत बार गलत है असं आपल्याला बरेचदा असं वाटतं. पण एखादी गोष्ट जेव्हा नवीन उतरते मार्केटमध्ये तर त्यावर विश्वास खूप कमी जण करतात. पण दिस इज परिवर्तन ही संसार का नियम आहे जसं आपण म्हणतो. त्याच पद्धतीने आता करिअर ऑप्शन्स, करिअर सिलेक्शनची प्रोसेस हे सगळंच बदलते. म्हणजे कोणाला वाटलं होतं की आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून 1000 किलोमीटर्स दूर एखाद्या व्यक्तीशी आपण बोलू, त्यांचा व्हिडिओ पाहू, त्यांना आपण ऐकू, त्यांचे विचार, इट वॉज ऑल अ फॅन्टसी. पण आज ते घडतंय. त्याच्याच व्यतिरिक्त आणि त्याच्याचमुळे इकॉनॉमी सुद्धा चेंज होतीये, फायनान्शियल मार्केट्स बदलत आहेत, ऑनलाईन सगळं होतंय. मग या संकल्पनेला आपण जितक्या लवकर अडॅप्ट करू तर त्या अडॅप्टेबिलिटी फॅक्टरवर आम्ही काम करतो. बेसिकली आपण डॉक्टर इंजिनियर व्हावं उत्तमच, पण त्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही करायचं असेल, कारण प्रत्येकजण जर त्या कोर्समध्ये किंवा त्या प्लॅटफॉर्मवर नाही पोहोचू शकलं तर त्याचा अर्थ तो नाही की त्यांचं क्रेडिट कमी आहे. मे बी यू हॅव अ डिफरंट ऑप्शन, यू हॅव डिफरंट करिअर पाथ, बट यू शुड नो. म्हणजे एखाद्या आपण प्रवासावर निघाल्यानंतर आपल्याला तिथे जायचंय, एखाद्या आपल्या गंतव्यावर जायचं, तर त्याचा रस्ता आपल्याला माहित पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी आज आपण गुगल मॅप्सचा वापर करतो. आम्ही गुगल मॅप म्हणून काम करतो. बाकी रस्त्यात किती साऱ्या छोट्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज येतील ते त्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या वेगवेगळ्या फॅक्टर्स, खूप गोष्टी असतात. पण किमान आपण गुगल मॅपचं काम करावं, किमान आपण त्यांना माहिती द्यावी, असा छोटासा आमचा मानस आहे. पण तू आज इतकं हायर एज्युकेशन घेतलीये, तुला नाही वाटत का की मी जॉब केला पाहिजे? हे सोशल जे वर्क आहे ते तर तुझं कंटिन्यू चालूच राहणार आहे, परंतु तू म्हणजे असं एक तुझं ध्येय काय ठरवलेलं आहे की बाबा मी एवढं हायर एज्युकेशन घेतलं आणि मग म्हणजे आपल्याला कुठेतरी बाबा शास्त्रज्ञ बनलं पाहिजे किंवा संशोधनासाठी कुठेतरी गेलं पाहिजे, म्हणजे चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुला येऊ शकतात, मग तू का नाही हे सोशल वर्कच का निवडलं? येस, खूप सुंदर असा प्रश्न आणि खूप मनाला असा लागणारा प्रश्न की आपण का नाही. मला सांगायला आवडेल की माझ्या ग्रॅज्युएशनच्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच आपण शास्त्रज्ञ किंवा संशोधनाचा उल्लेख केला. मास्टर्स करत असतानाच माझी IIT बॉम्बे सारख्या प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्चसाठी निवड झाली होती. तेव्हा तो प्रवास केला, तिथलं वातावरण पाहिलं, तिथे अभ्यास केला आणि मग तेव्हा डिसाइडिंग फॅक्टर होता की आपण आता इथून फक्त एकट्यासाठी करायचंय की आपण ज्या रूट्समधून येतो किंवा बॅक टू रूट्स
कारण हा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आपण जिथून येतो तिथे आपण परत जातो का, बिकॉज देर आर व्हेरी फ्यू पीपल हु डू दॅट. बरोबर आहे. बट देन अगेन आपण तिथे जायला पाहिजे. मी एकटी शास्त्रज्ञ झाले किंवा मी माझं संशोधन ते माझं वैयक्तिक काम आहे किंवा मी ते एक वेगळ्या माध्यमातून मी कॉन्ट्रीब्युशन करू शकेल. बट पब्लिक डोमेन, सोसायटी हा असा माध्यम आहे की तिथे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि जर एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने जर काम करून परत त्या समाजात येऊन जर तो सांगत असेल की नाही नाही आपण असं करायला पाहिजे, तर लोकांना पण ती एक फिलिंग असते, एक कनेक्ट असतो की आपल्यातला माणूस आहे, जर हा करू शकतो तर मी आपण का नाही करू शकत. एक्झॅक्टली. मग आता हे तुमचं जे करिअर गायडन्स, माझ्या माहितीस्तव समजा माझा करिअर गाईड जो आहे या माध्यमातून जे तुमचं काम चालतं त्यासाठी म्हणजे पर्टिक्युलर टीम असेल किंवा पर्टिक्युलर तुम्हाला फंडिंग असेल, तर याच्याशी म्हणजे हे नेमकं ऑर्गनायझेशन चालतं कसं? ओके, आमचं ऑर्गनायझेशनचं जे टॅगलाईन आहे ते मुळात विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं व्यासपीठ, फॉर दी स्टुडंट्स बाय दी स्टुडंट्स. त्याला सुरुवातीला जेव्हा करिअर काउन्सिलिंग किंवा करिअर गायडन्स हे नाव जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं तर एक मान्यता होती की ओके बिझनेस असेल, दे मे बी टेकिंग सम फीस आणि मग तेव्हा ते करत असतील. बट जेव्हा लोकांना कळायला लागलं की ओके हे निशुल्क आहे, आपल्या विद्यार्थ्यांना फक्त काही नाही आपल्याला 1 तास बसवायचंय, खरंच ही गोष्ट अवघड आहे. म्हणजे फ्रॉम देअर पर्स्पेक्टिव्ह जरी स्टुडंट्सला बेनिफिशियल असलं तरी ॲज अन ऑर्गनायझेशन इट इज टफ. कारण त्यामध्ये फंडिंगच्या गोष्टी येतात, त्यामध्ये अदर टेक्निकॅलिटीज, लॉजिस्टिक्स या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी लागते. पण ऑन दी अदर पार्ट जर एखादी चांगली गोष्ट लोकांच्या संकल्पनेत आहे, मला इथे नमूद करायला आवडेल जसं ज्या पद्धतीने लोकांनी माझ्या भाषणाला आणि माझ्या वक्तृत्व शैलीला भरभरून प्रेम दिलं, भरभरून प्रतिसाद दिला आणि तो देतायत आणखीही, तसाच प्रतिसाद मला या गोष्टीमध्ये पण मिळाला. लोकांनी स्वतःहून येऊन कॉन्ट्रीब्यूट करून लागेल तिथे जमेल तसं खारीचा वाटा का होईना पण मला ती मदत मिळाली. आणि त्याच अनुषंगाने किंवा त्याचमुळे मला कदाचित असं वाटतं की आम्ही हा आकडा गाठलाय. आणि आय थिंक कुठल्याही टेक्निकल पद्धतीने किंवा प्रोफेशनल पद्धतीने नसताना देखील या लेवलपर्यंत जाणं, टू गो टू द ग्राउंड लेवल, आय थिंक इट्स अन अचीवमेंट. आज तू एक खूप मोठा म्हणजे सगळ्यांसाठी एक युथ आयकॉन बनलेली आहे. खरं तर म्हणजे लातूरच नव्हे तर लातूरचे आमदार, खासदार, महाराष्ट्राचे वेगवेगळे मंत्री आज तुझा येऊन सत्कार करतायत केवळ तुझ्या भाषणामुळं, वक्तृत्व शैलीमुळं. आणि ते योग्य देखील आहे कारण तू त्याला कॅपेबल देखील ठरलेली आहे, कारण तुझं वक्तृत्व देखील खूप छान आहे. तर या निमित्तानं जे हे व्हिडिओ पाहतायत त्यासाठी म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या सर्व महिलांसाठी असेल किंवा युवतींसाठी असेल, तर तू काय संदेश देऊ इच्छिते? या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला असं वाटतं की कुठलाही प्रेक्षक जो बघतोय, हा व्हिडिओ बघतोय, त्याच्यासाठी काय की टेक अवे असेल तर तो हा की आपण अकॅडमिक्स सोबत एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला देखील तेवढा इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. आपण त्याला फक्त एक हॉबी किंवा एक छंद नसून किंवा त्याच्याकडे तसं न बघता आपण त्याला एक खूप चांगल्या पद्धतीने ग्रूमही करू शकतो, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि याचा जो मेन रोल आहे किंवा इम्पॉर्टंट रोल जर इथे कोणी प्ले करत असेल तर आपल्या समाजातले पेरेंट्स, आपल्या समाजातली स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर, स्कूल सिस्टम ज्यांनी ही जिम्मेवारी उचलायची आहे की लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ते सांगणे की इतर गोष्टीमध्ये सुद्धा आपला इंटरेस्ट असायला पाहिजे. फक्त आज लोकांनी माझा करिअर गायडन्सचा किंवा माझा वक्तृत्वाचा इथे एक ॲस्पेक्ट आपण लोकांपर्यंत पोहोचलाय, बट त्याच व्यतिरिक्त कॅलिग्राफी असेल, जिम्नॅस्टिक्स असेल, क्लासिकल डान्स असेल, क्लासिकल सिंगिंग असेल, थिएटर्स असेल, भरपूर गोष्टींमध्ये फक्त एक छंद म्हणून नव्हे तर एक प्रोफेशनल लेवलवर सुद्धा मी आज काम करते. आणि कुठल्याही आपल्या अभ्यासाला धक्का न लागता, म्हणजे ती आपली प्राथमिकता असावीच, पण त्याचबरोबर आपण याही गोष्टीला तितक्याच चांगल्या पद्धतीने फर्स्ट प्रायोरिटी अभ्यासाला देणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. कारण अभ्यासाने माणसाची विचाराची क्षमता वाढते आणि या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टीमुळे तो एक्सपिरियन्शियल लर्निंग करू शकतो, तो समाजातून शिकू शकतो, तो क्रियाशील राहू शकतो. तर आय थिंक दोन्ही गोष्टीची सांगड असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जवळपास ह्या माझा करिअर गाईडला नेमकं स्टार्ट करून किती वर्ष झालेले आहेत? इट्स लाईक अराउंड 3 years. आज आम्ही काम करत आहोत सतत, निरंतर, अगदी त्याच कॉन्सिस्टन्सीने, त्याच मनोभावे की इतक्या सगळ्या 3000+ विद्यार्थ्यांचा मी उल्लेख केला, त्यातनं जर 1, 2, 5, 10 कुठल्याही किती विद्यार्थ्यांना जर कमी जरी आकडा असेल पण त्या स्टुडंटला जर आमचा फायदा झाला असेल तर आय थिंक याहून बेस्ट माझं कॉन्ट्रीब्युशन ॲट दिस स्टेज
असू शकत नाही असं मला वाटतं. आता आपण विचार करतोय की 3 वर्षापासून तू हे काम चालू केलेलं आहे, परंतु 3 वर्षामध्ये हे काम जितक्या लोकांपर्यंत पोहोचलं नाही, ते काम एका व्हिडिओनं तुझं म्हणजे सगळीकडे पोहोचतंय आणि खरोखर ही अभिमानाची बाब आहे. परंतु आपण लहानपणापासून विचार करतो की आपण फक्त टीव्ही मध्ये पाहिलेलं असतं की संसद भवन म्हणजे नेमकं असं असतं बाबा, किंवा पिक्चरमध्ये एखाद्या वेळेस पाहिलेलं आहे किंवा संसद भवन असं असतं. तर संसद भवनामध्ये गेल्यानंतरच्या फिलिंग्स तुझ्या काय होत्या आणि त्या ठिकाणी तू भाषण करताना की म्हणजे नेमक्या फिलिंग्स तुझ्या काय होत्या की बाबा मी एक महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते, तर या भावना म्हणजे सगळ्यांशी शेअर करतो या ठिकाणी. ज्या माझ्या फिलिंग्स आहेत त्याचे 2 ॲस्पेक्ट आहेत. पहिल्यांदा जेव्हा मी तिथे जाऊन बोलले आणि दुसऱ्यांदा बोलल्यानंतरच्या प्रतिक्रिया. बोलत असताना आपण इतक्या ऐतिहासिक वास्तूवर, ज्या वास्तूने अख्ख्या देशाचा आपला इतिहास पाहिलाय, आपला इतिहास घडलाय, देश घडलाय, त्या मंचावर जाऊन आपण आपलं मनोगत, आपण आपलं निवेदन, आपण आपले विचार मांडतो. त्या विचारांची दखल संपूर्ण देश घेतो अशी ती वास्तू. तिथे बोलत असताना एक समाधान, आपल्या लातूरला, आपल्या महाराष्ट्राला आपण तिथे आपल्या पद्धतीने रिप्रेझेंट करतोय याचा अभिमान, या सगळ्या गोष्टी होत्याच. पण त्याचबरोबर व्हिडिओ भाषण झाल्यानंतर जेव्हा तो लोकांपर्यंत पोहोचला, म्हणजे मी सांगेन की मला विचारण्यात येतं की तुम्हाला कसं वाटलं, तर जितका आनंद मला भाषण करताना नाही आला तितका आनंद त्याच्यानंतर होतोय. याचं मुख्य कारण आपल्यासारखे लोक आहेत ज्यांनी भरभरून प्रेम दिलंय, भरभरून प्रतिसाद दिलाय, इंटरेस्ट घेतलाय आणि पर्सनली कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत की नाही हे छान आहे, हे सुंदर आहे, दिस इज समथिंग गुड. तर हे जे अनुभव आहे की ओके, सामान्य माणसापर्यंत मी बघतेय फक्त सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हा एक भाग, पण लोक व्हॉट्सअपला स्टेटस लावतात. दिस इज सो पर्सनलाइज. म्हणजे एक आपली 4-5-6 जणांची फॅमिली एका क्षणात इतकी मोठी होते. लोक त्याला सक्सेस म्हणतात, मी त्याला प्रेम म्हणते. तर इतकं सुंदर आपली फॅमिली वाढतीये, हा एक दुसरा ॲस्पेक्ट. तर आय थिंक पहिल्या ॲस्पेक्टपेक्षा मला दुसऱ्या ॲस्पेक्टवर जास्त म्हणजे माझं मन बसलंय आणि लोकांचं एवढं प्रेम पाहून, एवढा स्नेह पाहून खरंच मी म्हणजे भारावून गेले आणि मला खरंच आय फील लाईक सो ग्रॅटिट्यूड. इट्स अन एक्सप्रेशन ऑफ ग्रॅटिट्यूड की येस, आय हॅव डन समथिंग. आणि आज तू एक ठराविक जे लोक यशाची उंची गाठण्याचं जे म्हणतात, तर ती उंची तू गाठत आहेस. आणि मग भविष्यात तुझं काय पर्टिक्युलर असं टार्गेट आहे का, एम आहे का, किंवा बाबा मला हे ध्येय गाठायचंय असं काही तुझं आहे का, तर ते देखील आम्हाला या निमित्तानं सांग. एक खूप सुंदर उक्ती आहे, हिंदीत म्हणतात की मिट्टी से आए हो मिट्टी में जाना है, कुछ नहीं लेके जाओगे साथ में, सिर्फ एक नाम कमाना है. आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाला जर आपण आपल्या पद्धतीने, पद्धत वेगवेगळी असू शकते, जर आपण काही कॉन्ट्रीब्यूट करू शकलो आणि काही सकारात्मक बदल आपण घडवू शकलो, छोट्या प्रमाणात असेल चालेल, बट जर ते आपण करू शकलो तर कदाचित ते आपलं अचीवमेंट असेल. ही शिकवण जेव्हा मला माझ्या आईकडून आली, माझ्या बाबांकडून आली, माझ्या पेरेंट्स, एकंदरीत एक फॅमिली व्हॅल्यूज ज्याला म्हणतात, मग माझा तेव्हापासून इंटरेस्ट डेव्हलप झालाय की आपण सोसायटीमध्ये काम करायचंय, पब्लिक डोमेनमध्ये काम करायचंय. जे काही असेल, मग माध्यमं वेगवेगळे असू शकतात, म्हणजे सामाजिक ते आहे ते तर ऑलरेडी आत्तापासून मी करतेच आहे. त्यानंतर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतील, त्याच्या माध्यमातून एक ॲप्रोप्रिएट अपॉर्च्युनिटी आल्यानंतर आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर आपण मात्र समाजात काम करायचं हे नक्की आहे, हे नक्की. म्हणजे तुझं एकंदरीत वक्तृत्व बघितल्यानंतर तू खरोखर समाजामध्ये काम करण्यासाठीच तयार झालेली आहे असं वाटतं. आणि नक्कीच तू तुझं आयुष्यामध्ये जे काही ध्येय ठरवलेलं आहे ते नक्कीच तू या निमित्तानं गाठशील, या सदिच्छा या पोलीस फ्लॅश न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी देतो. आणि पुनश्च एकदा तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण आणि आपल्या टीमने चांगल्या कार्याची, जी आपण दखल घेण्याची आपली एक निरंतर प्रयत्न आहे आणि आपण सातत्याने ते करतायत. मला हे बघून खूप आनंद वाटला आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या या वक्तृत्वाचे आणि एकंदरीत संपूर्ण लातूरकरांना एक प्राऊड मोमेंट जो होतोय त्याची तुम्ही दखल घेतली, त्याबद्दल मी मनापासून आपले आभारी आहे. थँक्यू. तर ही होती विधी पळसापुरे, जिने माझा करिअर गाईडच्या माध्यमामधून अनेक जे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राहणारे जे मुलं आहेत त्यांना काउन्सिलिंगचं देखील ती अतिशय सुंदर काम करते. आणि जिने आत्ता संसद भवनामध्ये खाड इंग्लिशमध्ये जिनं भाषण केलं आणि संपूर्ण लातूरचीच आणि लातूरकरांची मान उंचावण्याचं काम जिनं केलं, ती विधी पळसापुरे. याच्याशी या नवदुर्गा स्पेशल माध्यमामधून आपण मनमुराद गप्पा मारलो, त्याबद्दल तिचे देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या नवरात्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार.
पाहत रहा, वाचत रहा पोलीस फ्लॅश न्यूज.